आता बातमी पावसासंदर्भातली आहे। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पूरस्थिती कायम आहे। 50हून अधिक कुटुंबांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे। तर गेल्या 2 दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। गोसेखुर्द धरणातनं पाण्याचा विसर्ग सुद्धा वाढवण्यात आल्यानं वैनगंगा नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या पुरामुळे जिल्ह्यातील आल्लापल्ली, भामरागड, आल्लापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, आष्टी यासह कोरची, बोटेकसा हे प्रमुख मार्ग बंद झाले। तर गडचिरोलीनंतर गोंदियात सुद्धा पावसाने दमदार हजेरी लावली आहे। गोंदियाच्या सूर्याटोला या भागामध्ये असलेला बांध तलाव ओव्हरफ्लो झालाय आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये याचं पाणी शिरलंय। नदी नाले अक्षरशः ओसंडून वाहत आहेत। तर अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय। 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियात पुन्हा एकदा पावसाने ही जोरदार हजेरी लावली। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर अक्षरशः पाणी साचलेलं आहे। तलावासारखं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यातनं वाहनांना वाट काढताना मोठी कसरतही करावी लागते। एवढंच नाही तर अनेकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। त्यांचे संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे पाण्यामध्ये आहेत। त्यामुळे सोफे, फ्रीज यासह संपूर्ण वस्तू पाण्याखाली गेल्यामुळे मोठं नुकसान या सगळ्या लोकांचं झालेलं आहे आणि पूर्णतः इथलं जनजीवन सध्या विस्कळीत आहे।